बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात देशभरातील 625 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यात राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून स्मार्ट मीटर, वाढती महागाई, बेरोजगारी, महागलेले पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती व्यावसायिक गॅस दरवाढी विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तसेच केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत विविध मागण्यांची निवेदन प्रशासनाला देण्यात आले। आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 625 जिल्ह्यात देशव्यापी चरणबद्ध आंदोलन हे या जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी हे होत आहे। या चरणबद्ध आंदोलनाचे मुख्य मागण्या आहेत, या देशामध्ये जे प्रीपेड मीटर आहे ते बंद करण्यात यावं। दुसरा आजचं जे चरण आहे, आजचं चरण हे चुला जलाव चरण आहे। या देशामध्ये आम्ही पाहत आहोत की जे सिलेंडर 400 रुपयाला भेटायला पाहिजे ते सिलेंडर आज 1000ला भेटते आणि हे या देशातल्या लोकांसोबत धोकाधडी करत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या देशातल्या सरकारला असं आवाहन करतो की हे सिलेंडरचे भाव त्वरित कमी करण्यात यावे, अन्यथा याच्याही पेक्षा उग्र आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या प्रमाणात करेल व याला सर्व जबाबदार हे भारत सरकार असणार आहे। एवढंच या ठिकाणी बोल। आज आम्ही या ठिकाणी चूल पेटवून आणि चहा बनवून आंदोलन करत आहोत। महामहिम कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत।